तर आज आपण पाहणार आहोत अतिशय चवदार आणि खमंग बासमती पुलाव किंवा व्हेजिटेबल पुलाव। तर हा पुलाव इतका मस्त चवीला होतो ना, आणि सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे प्रत्येकाला लहान किंवा मोठ्यांना गरमागरम आणि छान असं चवीचं खावंसं वाटतं। तर अशा प्रकारे झटपट असा हा पुलाव तुम्ही बनवून खाऊ शकता। तर करायला सुद्धा अतिशय सोपी रेसिपी आहे आणि पटकन अशी होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1.5 ग्लास बासमती तांदूळ घेतलेला आहे। आता याला 2 पाण्याने हलक्या हाताने धुवून घ्यायचं आणि साधारण 20 मिनिटांसाठी किंवा अर्ध्या तासासाठी हे तांदूळ भिजवून घ्यायचं। तांदूळ भिजवल्यामुळे बासमती काय होतं तर ते पटकन शिजल्या जातो भात, आणि जसं की आपण बिर्याणी बनवतो तशा प्रकारे होतो। तर इथं तांदूळ हलक्या हाताने धुवून घ्यायचे, असं चोळून किंवा करून रगडून धुवायचं नाही। तांदूळ 1-2 वेळा धुवून घेतल्यानंतर पूर्ण तांदूळ बुडेल इतपत पाणी टाकायचं आहे आणि 20 मिनिटांसाठी आपल्याला हे किंवा अर्ध्या तासासाठी बाजूला करून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपल्याला दुसरी तयारी करून घ्यायची। 1 वाटी फुलकोबी, 2 कांदे कट करून, अर्धी वाटी गाजर, 1 टमाटर, बटाटे 2 आणि मठार, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आणि 3 ते 4 पळी तेल कढईमध्ये टाकलं, नंतर छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये अगोदर बटाटा टाकून परतून घ्यायचा आहे। का तर बटाटा शिजायला वेळ लागतो आणि असाही बटाटा परतून घेतला ना तर चवीला छान लागतो, फिक्का असा लागत नाही। तर बटाटा टाकून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, म्हणजे बटाटा चवीला छान लागतो। आता हा बटाटा छान थोडासा कडक होईपर्यंत किंवा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे। का तर बासमती पुलाव म्हणजे तयार करण्यासाठी बिलकुल जास्त वेळ लागत नाही, आणि तुम्ही असं जर टाकलं तर शिजणार नाही बटाटा, त्यामुळे अशा प्रकारे करून घ्यायचा आहे। तांदूळ म्हणजे भिजवून घेतल्यामुळे शिजायला बिलकुल जास्त वेळ लागत नाही। आता याचा रंग चेंज झालेला आहे। तर परतून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये फुलकोबी व्यवस्थित गरम पाण्यात टाकून क्लीन करून घेतल्यानंतर कोरडी करायची आणि नंतर याच्यामध्ये ॲड करायची आहे। कोबीसुद्धा बऱ्यापैकी परतून घ्यायची आहे, म्हणजे शिजल्यानंतर असं त्यामध्ये मिक्स होणार नाही। कोबीसुद्धा 2 मिनिट परतून घेतल्यानंतर थोडंसं मीठ ॲड केले, पाव चमचा हळदी पावडर टाकून घेतलेली आहे, म्हणजे याला रंग छान येतो आणि चवीलासुद्धा छान लागतं। बटाटा आणि फुलकोबी छान परतून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे किंवा सर्वच साहित्य याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ते परत 5 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे। तर हे परतताना व्यवस्थित असं परतून घेतल्यामुळे जास्त वेळ बिलकुल लागणार नाही, किंवा जेव्हा आपण पुलाव बनवू जशास तसं हे परतल्यामुळे राहतं। आपण याच्यामध्ये अगोदर मीठ टाकले, जर का तुम्हाला वाटलं कमी पडेल तर थोडंसं मीठ ॲड करू शकता, म्हणजे सर्व भाज्याला ते लागलं पाहिजे। तर हे व्यवस्थित परतून घेऊया। पदार्थ टाकल्यानंतर 1-2 मिनिट परतून घेतले, त्यानंतर मटार टाकलेले आहेत, पाव चमचा मीठ परत याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि परत पाव चमचा हळदी पावडर मी टाकून घेतले, अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे, म्हणजे ह्या भाज्या फिक्क्या किंवा असं बेचव लागणार नाहीत। आणि हा पुलाव इतका भन्नाट असा होतो, सर्वच जण आवडीने खातील, छोटे मुलं तर मागून मागून खातील, इतका मस्त असा होतो। कधीतरी वेगळं काहीतरी खावंसं वाटतं तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। शेजारी बेलचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर आता हे छान परतून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये 1.5 चमचा अद्रक आणि लसणची पेस्ट टाकून घ्यायची आहे, किंवा तुम्ही तेलात सुद्धा परतू शकता, पण त्याची चव छान लागते ह्या भाज्यामध्ये मिक्स केल्यामुळे, त्यामुळे मी लेट टाकलेला आहे, तेलात परतून घेतलेलं नाही। तर आता हे परत ह्याला छान अद्रक लसणचं कच्चं पण निघेपर्यंत किंवा याच्यात मिक्स होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर भाज्या बघा किती मस्त अशा दिसतात। आता याच्यामध्ये एवढे खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत, तर तुम्ही तेलात जरी टाकायचं म्हटलं तरी टाकू शकता, पण अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि याच्यामध्ये हे सर्व मसाले टाकल्याच्या नंतर परत 1-2 मिनिट परतून घ्यायचं आहे। जेवढा आपण व्यवस्थित परतून घेऊ तेवढा पुलाव आपला भन्नाट असा होणार आहे। पूर्ण भाज्या परताय आपल्याला 6 ते 7 मिनिट लागलेले असतील, 7-8 मिनिट। त्याच्यानंतर इथं 1 चमचा धने जिरे पावडर टाकून घेतलेली आहे। आता अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे, जे की आपण घरी बिर्याणीसाठी बनवतो। आता हे परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे धने जिरे पावडर असतील किंवा मसाले असेल ह्या पूर्ण भाज्याला लागले पाहिजे। तर साधारण 10-1 मिनिट आपण हे छान परतून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये हे जे तांदूळ आपण भिजवून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे। इथं आपण पूर्ण यातलं पाणी काढून घेतलेलं आहे। आता याला जास्त सुद्धा हलवायचं नाही, जास्त हलवलं तर तांदूळ तुटू शकतो, त्यामुळे 1-2 वेळा हलवायचं आहे। आणि साईडला मी गरम पाणी करण्यासाठी ठेवलं होतं,
होतं. जेवढा आपण इथं तांदूळ वापरलेला आहे त्याच प्रमाणात आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. तेव्हा आपला पुलाव छान मोकळा सळसळीत असा होतो. जर का जास्त पाण्याचा वापर झाला तर आपण तांदूळ भिजवलेलं असल्यामुळे जास्तच तेव्हा हे पुलाव जे आहे ते शिजल्या जाईल. आता आपण इथं 1.5 ग्लास तांदूळसाठी 1.5 ग्लासच पाणी टाकून घेतोय. तर हे गरम केलेलं पाणी आहे, गॅसचे आहे ते मोठं ठेवायचं आहे. आता पाणी टाकल्यानंतर याला एकदा हलवून घ्यायचं आहे. आणि जर का तुम्हाला तुमच्या घरामध्ये छोटे मुलं वगैरे असतील तर थोडंसं अर्धा ग्लास आणखीन एक्स्ट्रा टाकलं तरीही चालतं. आता ह्या स्टेजला मिठाचं प्रमाण बरोबर असणं गरजेचं आहे. तर अर्धा चमचा परत इथं मी मीठ टाकलेलं आहे. चेक करून मिठाचा वापर करायचा आहे. म्हणजे मीठ जर व्यवस्थित असेल तरच पुलाव व्यवस्थित चवीला लागणार आहे. म्हणजे तुम्ही याच्यात काय टाकले, काय किती मसाले वापरलेत ह्याला बिलकुल अर्थ राहणार नाही. मिठाचं प्रमाण कमी असेल तर परत एकदा मी चेक करते. कमी जर वाटलं तर परत आपण याच्यामध्ये टाकू शकतो. तर परत मी पाव चमचा मीठ ॲड केलेला आहे. तर इथं 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आहे. आणि गॅस जी आहे ती एकतर मीडियम करायचा आहे, मोठ्या गॅसवर ठेवला असेल तर, नाही तर हाय फ्लेम करायची आहे. आता याला ना बरोबर 5 मिनिट आपण असंच ठेवणार आहोत. परत काढून बघायचे. पाणी बऱ्यापैकी आटलं किंवा त्याच्यावरती पाणी दिसत नाही तर 1-2 वेळा चेक करायचं आहे पाणी आटलं का नाही ते. हे बघा आता अशा प्रकारे झाल्याच्या नंतर काय करायचं, एकतर एकदम लो फ्लेमवर गॅस करून घ्यायचा, नाही तर एखादा तवा गरम करून त्यावर ते ठेवायचा आणि परत त्याला 10 ते 12 मिनिटासाठी असंच दमवर ठेवायचं. तेव्हा जसं की आपण बिर्याणी वगैरे करतो ना तशा प्रकारे हा पुलाव तयार होतो. तर बघू शकता पाणी बऱ्यापैकी असं बुडबुडे सुद्धा निघत नाही एवढं कमी झालेलं आहे. आता परत झाकण ठेवले, अगदी लो फ्लेम करून घेतलेली आहे. परत आपण हे 10 ते 12 मिनिटासाठी वेट करूयात. तर आता उघडून पाहूयात. तर बघू शकता एकदम परफेक्ट आणि मस्त असा आपला झटपट पुलाव तयार झालेला आहे. बिलकुल जास्त वेळ लागत नाही. इथं तुम्ही पनीरचा वापर करू शकता किंवा सोयाबडीचा सुद्धा वापर करू शकता तुमच्या आवडीनुसार. तर बघू शकता एकदम खिलाखिले असे एक दानात याचा झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तयार करून गरमागरम थंडीच्या दिवसामध्ये खाऊ शकता. तर बघू शकता एकदम मस्त असा हा पुलाव आपला तयार झाला आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. बाय बाय अँड टेक केअर.